नमस्कार. ज्या मातेच्या गर्भातून स्वराज्याच्या सिंहाने जन्म घेतला, ज्या मातेने आपल्या मुलाच्या हातामध्ये खेळणं न देता धर्म, कर्तव्य आणि स्वाभिमानाची शिकवण दिली, ज्या मातेच्या संस्कारातून फक्त राज्य नव्हे तर राष्ट्र घडले, अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतीसूर्य राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्राच्या भूमीला अर्पण केलेले एक युगपुरुष ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या राजानं या भारत मातेच्या कपाळावरचं कुंकू हे अगत्य ठेवलं, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. नमस्कार, मी संस्कार संतोष शेळके, राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ईश्वरपूरचा विद्यार्थी आपणासमोर विषय मांडतोय, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवरायांना, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भगवा झेंडा फडकवला. खऱ्या अर्थानं राजांना पाहून इंग्रज गव्हर्नर सुद्धा म्हणतोय, जर शिवाजी महाराज आणखी 10 वर्ष जगले असते तर आम्हाला संपूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंधार पर्यंत माझ्या दैमूर खानदानाने मुघली सत्ता निर्माण केली आहे. मोठमोठ्या सरदारांना माझ्या दैमूर खानदानाने पाणी पाजलं आहे, पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवरायांनी रोखलाय. ए अल्लाह दुश्मन दिया तुम्हें कौन दिया, कैसा दिया शिवा भोसला जैसा दिया, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने नमाज पडताना काढलेले उद्गार. अहो, औरंग्याचा मामा शाहिस्ते खान म्हणतोय, उस दिन शिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नहीं काटी तो मेरी पूरी ताकत और मेरे घमंड को चूर चूर कर डाला. अब मैं नींद में भी शिवा भोसला से मिलना नहीं चाहता हूं. छत्रपती शिवाजी महाराजांचा परक्यांना इतका मोठा विश्वास होता का? कारण त्यांच्यावर माँ जिजाऊंचे संस्कार होते. म्हणूनच आज आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ठरतात. कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमात गेला, तेथील वृद्धांना विचारा, तुमचा मुलगा काय करतो? तुम्हाला उत्तर मिळेल, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे. तर काही वेळेस उत्तर मिळेल, माझा मुलगा परदेशात राहतो. विचारा त्या वृद्धांना, तुमच्या मुली काय करतात? डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल, प्रेम विवाह करून कुठेतरी दूर राहते, जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहित नाही. अहो, प्रेम करावं ना, करावं कसं करावं? ऐकाच मग. राजा तुम्ही पुढे विचार गडगटा, जोपर्यंत तोपेचा आवाज कानी पडणार नाही तोपर्यंत काही गणिमाला पुढे सरकून देणार नाही. राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. राजा फक्त 60 मावळे द्या, एका रात्रीत किल्ला घेतो म्हणणाऱ्या कोंडाजी फर्जदान सारखं प्रेम करा, तानाजी मालुसरे सारखं प्रेम करा, बाजी प्रभू देशपांडे सारखं प्रेम करा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं धर्मावर निस्वार्थी प्रेम करा. जनतेवर निस्वार्थी प्रेम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं प्रेम करा. आणि तसंही प्रेम करायचं मत नसेल ना, तर प्रेम करा माँसाहेब जिजाऊंसारखं. त्या मातेने देव, धर्म आणि देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं, आणि याच राजा आपल्याला प्रेम करण्यासाठी आपला आदर्श ठरू शकतो. शेवटी मला जाताना म्हणावंसं वाटतं की छत्रपती शिवराय यांनी सुद्धा जाताना तुम्हाला सांगितलं असेल की तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुमच्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राचे वाघ तुम्ही, भवानीचा वार आहे. या भगव्याचे रक्षणी तुम्ही, स्वराज्याचे तुम्ही वाघ आहात. दुबळे समजू नका स्वतःला, तुम्ही जिजाऊंचे लेक आहात. मनपूर्वक धन्यवाद.